मी फक्त उपस्थित सगळ्यांचं खूप स्वागत करतो आणि समतेच्या संघात ज्या ज्या महापुरुषांनी संत महंतांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व संत महंतांना मी वंदन करतो. साहित्य सम्राट असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे. आणि साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे म्हणतात की मी जे पण लिहिलंय ते कल्पनेतनं नाही लिहिलं, तर मी माझ्या आयुष्यात जे जगलंय भोगलंय तेच लिहिलं. आणि ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी इथल्या मराठी भाषेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं आणि एक व्यवस्थित असताना एक साहित्य संपदा निर्माण केली. एक मीडियाचा वापर करून इथल्या तळागाळातील जनतेचं जगणं त्यांच्या साहित्यात मांडलं. आज मराठी भाषा गेले म्हणून मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आठवण या ठिकाणी केली. मी त्यांना वंदन करतो. खऱ्या अर्थानं मराठी भाषा दिन ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने साजरा व्हायला पाहिजे असं माझं मत आहे, म्हणून मी त्यांना पहिलं वंदन करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी ज्यांना गुरु मानलं ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण घटनाकार म्हणतो आणि ज्यांच्या घटनेवर खऱ्या अर्थानं हा देश आहे, त्यांना मी वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंना मी वंदन करतो. त्यांनी याच पुण्यातून शिक्षणाची दारं तुमच्या माझ्यासाठी खुली केली. ज्योतिबा फुलेंनी ज्यांना गुरु मानलं त्या छत्रपती शिवरायांना मी वंदन करतो. त्या छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याचा पायंडा आणि जनतेचं काय राज्य असतं, कसं असतं, समता काय असते आणि इथल्या व्यवस्थेला, चातुर्वर्ण्य व्यवस्थेला मोडून त्यांनी रयत आणि हा एक शब्द आणला आणि रयताचं स्वराज्य उभं केलं. त्या छत्रपती शिवरायांना वंदन करतो. छत्रपती शिवरायांनी ज्यांना गुरु मानलं त्या संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांना वंदन करतो. याच पुण्यातून संत तुकाराम महाराजांनी समतेची ज्योत लावली आणि अखंड विश्वाला मानवतेचा मार्ग दिला. त्या संत तुकाराम महाराजांनी ज्यांना गुरु मानलं त्या तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करतो. त्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी मानवतेचा महामार्ग जो दिला तोच बाबासाहेबांनी संविधानात तुमच्या माझ्यासाठी दिला. तर या माध्यमातून ह्या संत परंपरांचं चित्रपटाच्या माध्यमातून, मालिकांच्या माध्यमातून, वेबसिरीजच्या माध्यमातून आणि सगळ्याच मीडियाच्या माध्यमातून सध्या विडंबन होत आहे. लोकशाही मूल्य पुरवली जातात आहे. संविधान तुम्हाला सांगताय की वैज्ञानिक दृष्टिकोन तुमचा वाढला पाहिजे आणि सेन्सर बोर्ड नेमका अशा सिनेमांना परवानगी देत आहे की ज्यातून समाजात अंधश्रद्धा पसरवली जाईल. सेन्सर बोर्ड ज्या संविधानातलं मूलभूत तत्व आहे की धर्मनिरपेक्षता, धर्मामधला तेढ झाला नाही पाहिजे, जाती जातीमधला सलोखा असला पाहिजे. सेन्सर बोर्ड नेमकं चुकीच्या चित्रपटांना परमिशन देते की जे जाती जाती तेढ वाढवेल का काय. तर या ठिकाणी जे काही वातावरण चाललंय तुमचा माझा मेंदू सडवण्याचं काम हा मीडिया करतोय. चित्रपट करतात, वेबसिरीज करतात, मालिका करतात. येणारी पिढी ही AI कडे जाणारी पिढी आहे. ChatGPT, जेमिनाय किंवा सगळ्या ग्रुप पासून सगळे जे AI टूल्स आहेत हे रेफर करणारी पिढी आहे. ती पुस्तक वाचणार नाही. त्या टूल वरती जी काही माहिती त्यांना मिळते ती खरी मानणार आहे आणि त्या टूल्स वरती, त्या AI वरती तुमची माझी माहिती एक तर खोटी आहे, अर्धवट आहे किंवा नाहीच आहे. तर त्या ठिकाणी खरंच संविधानिक मूल्यांची माहिती आपण देऊ शकतो का? आणि संविधानिक मूल्यांवरती जागृत झालेला कलावंत हा समाज बदलू शकतो. कारण संविधान ना शाळेत शिकवलं जाते, ना घरात शिकवलं जाते, ना समाजात कुठे शिकवलं जाते. त्याला एक किचकट विषय म्हणून आपण ठेवलेला आहे. पण एक प्रभावी माध्यम आहे चित्रपट किंवा ही माध्यम की ज्यातनं जर तुम्हाला सोप्या भाषेत संविधान सांगितलं तर कदाचित ते तुम्हाला कळेल, मला कळेल. लहान लहान मुलांना जे मोबाईल शिवाय जेवत नाहीये, शाळेत जात नाहीये, त्यांना जर संविधानाची छोटी छोटी मूल्य कार्टूनच्या माध्यमातून, ॲनिमेशनच्या माध्यमातून, छोट्या छोट्या फिल्मच्या माध्यमातून दाखवली तर त्यांच्या मेंदूचा विकास संविधानिक मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा होईल. आणि याचा एक असे डोक्यात ठेवून मी गेली 10 वर्ष झाले हे सगळे वर्कशॉप्स करतोय आणि आता संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्या 75 वर्षाच्या अनुषंगाने हे वर्कशॉप संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. आणि या वर्कशॉपच्या माध्यमातून जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थी संविधानिक मूल्यांवरती काम करणार आहे आणि चित्रपटाचं प्रशिक्षण घेणार. याच्यामध्ये चित्रपटाचं संपूर्ण प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पण चित्रपट कुठला बनवायचा, कसा बनवायचा आणि त्या चित्रपटाचा समाजावर काय परिणाम होईल याच्यावर चिंतन या शिबिरात होणार आहे. तर या माझ्या कार्यक्रमाला, या वर्कशॉपला उदंड प्रतिसाद महाराष्ट्रात सगळीकडे मिळतोय. आपण पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात या ठिकाणी आलेले, काही ऑन द वेच आहे. सगळ्यांचे या ठिकाणी आपण परिचय नंतर करून घेणार आहे. पण या कार्यक्रमाला आवर्जून खूप कमी वेळेत आदरणीय विशाल लोंढे सर आले आणि या सगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. ही खूप
मनाला प्रसन्न करणारी प्रेरणा देणारी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण त्यांचा खडतर प्रवास मी ऐकलेला आहे. त्याला काय म्हणू ना की शून्यातनं विश्व उभा करणारे जे जे रिअल हिरो त्यातला एक हिरो मी त्यांना मानतो, त्यांचं काम मी बघितले प्रत्यक्षात. तर त्यांच्यासारखा माणूस तरुण तडफदार जो आंबेडकरी मूल्यांवरती, संविधानिक मूल्यांवरती, लोकशाही मूल्यांवरती प्रशासनात येऊन प्रत्यक्षात ही मूल्य राबवण्याचं काम करतोय, असा योग्य माणूस त्याचा उद्घाटक पाहिजे अशी माझी इच्छा होती. जी ताकद संविधानाची जी आहे ती ताकद खऱ्या अर्थानं वापरणारा माणूस आज आपल्या इथे आलेला आहे, त्याचं खूप खूप आभार मानतो. आणि सन्माननीय भाऊसाहेब डोळसांचं मी या ठिकाणी खूप आभार मानेन. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांची सगळ्यात जास्त मोलाची मदत या ठिकाणी झालेली आहे. आणि या बिहाराचे सन्माननीय अध्यक्ष आहेत, या संस्थेच्या संस्थापिका, आणि माझं सगळं काम जे आहे गेली 10-15 वर्ष त्याच्यापेक्षाही जास्त, म्हणजे माझ्या सैराटमधली माझी आरची म्हणजे सोनाली आहे, तर तिनं आणि माझी मुलगी संघर्ष खूप दोघांना हे सगळा बोलारा आपल्या खांद्यावर घेऊन काम करतात आहे. माझे मित्र गोगरे सर या ठिकाणी, त्याचबरोबर अनेक वेगवेगळी मान्यवर मंडळी, तन्मयी आहे माझी विद्यार्थी, ही सगळी मंडळी माझ्याबरोबर महाराष्ट्रावर काम करतात. आणि पुढच्या 3 वर्ष हा कार्यक्रम कंटिन्यू चालणार आहे. दर महिन्याला एक वर्कशॉप प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. आणि 3 वर्षानंतर इक्वॅलिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, म्हणजे संविधानिक मूल्यांवर आधारित असणारं पहिलं फिल्म फेस्टिवल, भारतातलं मोठं फेस्टिवल आपण घेतोय. आणि ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या फिल्म मेकर्सना फिल्म बनवायला शिकवणार, त्यांची फिल्म बनवणार आणि ती फिल्म सन्मानाने त्या फेस्टिवल मध्ये दाखवणार आणि त्यांचा सन्मान करणार. त्याचे उद्घाटक आणि त्या कार्यक्रमाला पारंजित आणि चित्रपट क्षेत्रातली मोठी दिग्गज मंडळी आहेत टॉलिवूड, बॉलिवूड, बॉलिवूड मधली, ती येतील आणि त्यांच्या माध्यमातून हा जो काही संविधानाचा प्रचार प्रसार आणखी पुढे जाण्यासाठीचा प्रयत्न आहे, छोटासा आहे. मी तुम्हाला काही शिकवायला नाही आलो, तुमच्याकडे शिकायला आलोय, माझा अनुभव तुम्हाला कथन करायला आलो. मी तुमचा माझा सगळ्यांचा वेळ आदरणीय विशाल सरांना देतो आणि सन्माननीय विशाल सरांना विनंती करतो की सर, आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे, तर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आणि शुभेच्छा.